अंदाजे तो आता निरखून बघतोय. तो निहाल इथे चांगला चेंडू, यॉर्कर लाईनचा खूप चांगला अनुभव. बंड्या म्हणल्यानंतर सगळ्यात सिनियर खेळाडू, या सगळ्यांच्या मध्ये जास्त जर कोणाला अनुभव असेल तर बंड्याला आहे. मॅच खेळण्याचा पण, आणि खूप सारे उन्हाळे पावसाळे त्याने क्रिकेटचे त्या ठिकाणी झेललेले आहेत. तो बंड्या तयार आहे. शॉर्ट पिच चेंडू इथे मिड विकेटला चेंडू जाईल का सीमारेषेच्या पलीकडे, आणि इथे चेंडू जातोय. हा म्हणतात सीमारेषा पार, चौकार. माफ करा, पहिलं षटक सुरू आहे. 13 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत टीम करसुंडी संघाच्या. तेरा धावा, 3 चौकार मारले बंड्याच्या गोलंदाजीवरती. थोडासा महाग ठरलाय आपण पाहतोय बंड्या, पण 40 पर्यंत रोखावं लागेल. 40 प्रति 11 टीमनं. काय चेंडू फेकला, वा, जबरदस्त एक्सपिरियन्स गोलंदाजी. आणि इथे मात्र नक्कीच इथे पहिला चेंडू, पहिला फलंदाज या ठिकाणी बाद झालाय करसुंडी संघाचा. मी अगोदरच सांगितलं की बंड्याकडे खूप सारा अनुभव आहे. भलेही त्याला 3 चौकार मारले असतील, परंतु त्याची गोलंदाजी आपण बघितली. त्याने लाईन थोडीशी बदलली आणि त्यानंतर मात्र यॉर्कर चेंडू टाकला आणि त्यानंतर त्रिफळा उद्ध्वस्त केलं. फलंदाजाला त्रिफळाची झालेला आहे. तो पहिला फलंदाज मयूर या ठिकाणी बाद होतोय. मयुरेश, करसुंडी टीमचा मयुरेश बाद झालाय. सुरुवात चांगली केली मयुरेशनं, 3 चौकार त्यानं मारले आणि त्यानंतर मात्र बाद झाले. कुणाल जिनगर थोडेसे टेन्शन मध्ये आलेले आहेत, कारण ते सपोर्ट करतात आज करसुंडी टीमला. कुणाल जिनगर आहे करसुंडी टीमला सपोर्ट करताना. करसुंडीसाठी शुभेच्छा आल्यात ते आमचे पोलेकर साहेब, त्यांचं नाव आपण घेतलेलं अगोदरच. माजी उपसरपंच रुपचंद पोलेकर यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत. परंतु इथे पहिल्या विकेटचं पतन झालेलं आहे आणि 13 धावा धावफलकावरती टीम करसुंडीच्या. चांगली गोलंदाजी. त्यानंतर यंगस्टर गोलंदाज, मला असं वाटतं 15 वर्षाच्या पण आतमध्ये वय असेल, है ना ओमकार? किती वय? 17 वर्ष. ते विवेक राऊत, खूप चांगला गोलंदाज आहे विवेक राऊत. बघूया. आणि त्यांच्याकडे जबाबदारी आहे दुसऱ्या षटकासाठी. दुसरं षटक त्यांच्या खांद्यावरती देण्यात आलेलं आहे. विवेक राऊत चांगला वेगवान गोलंदाज, यावर्षी खूप त्यानं नाव कमावलेलं आहे कमी कालावधीमध्ये. त्यांचे पिताश्री ओमकार राऊत या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचे स्वागत आहे. त्यांचे छोटे बंधू मंथन यांचं या ठिकाणी स्वागत आहे. ओ, काय चेंडू फेकला विवेकनं, मस्त गोलंदाजी, चांगली गोलंदाजी या ठिकाणी करतोय. हा नक्कीच त्यांच्या आजोबांच्या पावलावरती पाऊल ठेवून ते कामगिरी करतायत. कारण त्यांचे आजोबा म्हणजे आमचे रत्नाकर राऊत हे रणजी क्रिकेट खेळलेले आहेत आणि विवेक राऊत चांगली गोलंदाजी करताना. हो, विवेक राऊतचा चेंडू चांगला होता, सरळ चाललाय गरंगळत. तिथे लॉंग ऑनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक येतो संजय बेकावडे चेंडूच्या खाली आणि त्यानं चेंडूला अडवलंय. 1 धाव मात्र घेतली जाईल. एका धावेच्या बरोबरीनं धावसंख्या वाढतीये टीम करसुंडी संघाची. धावसंख्या झालेली 1 बाद 14. षटक दुसरं सुरू आहे. आपण पाहतोय मैदानावरती क्षेत्ररक्षण चांगलं सजवलंय ते प्रतीक 11 कराडे टीमनं. आणि पहिल्या षटकात मार खाल्ला असं वाटलं, पण त्यानंतर चांगलं कमबॅक केलं बंड्या गोलंदाजानं. चांगला चेंडू, पाडा स्वीप केला, चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे का, फाईन लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू जातोय. 4 धावांसाठी खणखणीत करसुंडी करसुंडी टीमलाही काही टेक्निकल त्यांचे इश्यू होते आणि आमच्या कराडे संघाने शिवछत्रपती महाराजांचा आशीर्वाद घेऊन
ते रायगडावरनं आलेले आहेत आणि त्या दोन्ही टीम थोड्या उशिरा या स्पर्धेमध्ये आल्या, त्यामुळे त्यांची शेवटची मॅच. गोलंदाज तयार. आडव्या पट्ट्याने खेळलाय चेंडू. क्षेत्ररक्षक संजय बेकावडे चेंडूच्या खाली आहे आणि त्यानं चेंडूला अडवलंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती करतोय संजय बेकावडे आणि एकच धाव या चेंडूवरती मिळते ती खरसुंडी संघाला. धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 19. षटक दुसरं सुरू आहे पण 40 पर्यंत रोखावं लागेल. 40 पर्यंत रोखावं लागेल. पंचांचा वाईट चेंडूचा इशारा. वाईटच्या मदतीनं 20 पर्यंत धावसंख्या गेलेली आहे टीम खरसुंडी संघाची. 20 धावा दुसरं षटक सुरू असताना. क्षेत्ररक्षणाची चांगली विवरचना. जयदास कोंडिलकर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. जयदास कोंडिलकर जांभीर टीमचे, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. काय चेंडू फेकतोय. विकेट किपरलाही चेंडू समजत नाहीये. विकेट किपर आहे प्रतीक शिर्के आणि मारुती वाघ सगळी माहिती सांगताना कोण अलिबागला गेलाय, कोण रायगडावरती दर्शन घेऊन आलेले आहेत. प्रतीक शिर्के मात्र अलिबागला त्यांनी फेरफटका मारलेला. आज इथे चांगला चेंडू. बंड्या चेंडूच्या खाली आणि इथे सोपा झेल बंड्याकडनं निसटतोय. थोडासा अडचणीमध्ये आलाय कारण हा सोपा झेल होता. प्रयत्न खूप चांगले केले पण एक्स्ट्रा कव्हरला झेल पकडण्यामध्ये बंड्या अपयशी ठरलेला आहे आणि जिथे फलंदाज बाद झाला असता तिथे 2 धावा मिळालेल्या आहेत. जयदास कोंडिलकरला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. जयदास. षटक सुरू आहे. दुसरं धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 22 धावा. 22 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. अकरा धावांची सरासरी आपण पाहतोय मैदानावरती. 22 धावा. नवीन गोलंदाज संजय. संजयचा चेंडू होता. पंचांनी वाईट चेंडूचा इशारा दिलेला आहे आणि वाईट चेंडूच्या मदतीनं धावसंख्या हळूहळू वाढतीये. धावा होतील ते आता 23. पहिला चेंडू वाईट टाकलाय गोलंदाज संजय बेकावडे यांनी. पहिल्या फेरीची अंतिम लढत आहे करडे प्रतीक 11 आणि खरसुंडी या 2 टीम दरम्यान. चांगला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सुंदर झेल पकडलेला आहे. मला असं वाटते शेखर जाधव, जय शिर्के, अजून कोण आहे, शेखर जाधव यांना विनंती करूया की आपण व्यासपीठावरती यावं. व्यासपीठावरती येण्याची विनंती आहे. ग्रामपंचायतीचे सदस्य शेखर जाधव यावर्षी टीम त्यांनी उतरवलेली बघू CPL ला. तर धावा धावफलकावरती आहेत त्या मात्र 23 धावा. 23 धावा धावफलकावरती आपण बघतोय. जयेश शिर्के यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं आणि शेखर जाधव यांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. ग्रामपंचायत सदस्य कराडे नाही जांभिवली ग्रामपंचायत. तर आपण बघतो या मॅचकडे. धावफलकावरती धावा आहेत 23 धावा. 23 धावा धावफलक. बघा किती आयोजकांनी मेहनत केलेली आहे आणि ऐन वेळेला आपण बोलतो याचं नाव घ्या त्याचं नाव घ्या, पण ज्यांनी खरंच मेहनत घेतली ना त्यांनाही सलाम केलं पाहिजेत. नाही तर अचानक कोणतरी इथे येऊन त्या ठिकाणी आपण पाहतो तसं नाही व्हायला पाहिजे कधी. धावफलकावरती धावा आहेत त्या 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गेले कित्येक दिवस या स्पर्धेसाठी आपण मेहनत पाहिलेली आहे सगळ्या आयोजकांची आणि मला असं वाटतं आता CPL पण होणार आहे आणि CPL मध्ये शेखर जाधव यांनी एक टीम उतरवलेली आहे. त्यांना आपण शुभेच्छा देऊया. चांगला चेंडू होता. वेदांत गोडिवले, वा लेदरचा खेळाडू आहे. फेकी थोडीशी त्यांची चुकली जरी असते तरी चांगलं क्षेत्ररक्षण वेदांत गोडिवले याच्याकडनं पाहायला मिळालेलं आहे. 12वीची परीक्षा झाली ना, झाली का चालू आहे? चालू आहे ना परीक्षा. 11वीला आहे तर पॉइंटला क्षेत्ररक्षण तो त्या ठिकाणी करत होता आणि चांगला चेंडूला त्या ठिकाणी अडवलेला आहे. धावफलकावरती धावा आहेत 25. पुढे स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. मंगेश आवळे थोडासा खाली चाचपडतोय. क्षेत्ररक्षण आज चांगलं होतं. रायगडचं जे काही कड्या कपारीमधून हे सगळे चढलेले आहेत
त्यांनी आता कप्पा कप्पा त्यांना माहिती आहे, त्यामुळे चांगलं चेंडू ते अडवत आहेत सगळेजण. बंड्याचा अपवाद वगळा, बंड्या गेला नाही, त्याचा अपवाद वगळा तर सगळ्यांनी चांगलं काम केलेलं आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 26. चांगली गोलंदाजी संजय बेकावडे, गोलंदाजी चांगली करतोय, टप्पा अचूक आहे, वेगावरती नियंत्रण आहे आणि इथे मात्र फसवलं जातंय खरसुंडी टीमला. अगोदर असं वाटलं खरसुंडी टीम काहीतरी हवी होईल की काय. 14 पहिल्या षटकात धावा आल्या बंड्याच्या तब्बल 13, त्यानंतर धावा होतील की काय जास्त, पण नाही, त्यानंतर सावरलं. चांगला चेंडू आपण पाहतोय गरेंगळे चाललाय वायडीच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूच्या खाली एक धाव घेतली जाते आणि क्षेत्ररक्षक येतो अंकित बेकावडे. अंकित बेकावडे बघा, अंकित बेकावडेची गोलंदाजी आपण पाहिली, प्रभावित करणारा गोलंदाज आहे. मोपाड्याच्या मैदानावरती भले भले गोलंदाज नांगी टाकतात, पण त्याची गोलंदाजी ज्यावेळेस आपण बघितली, काय गोलंदाजी केली अंकित बेकावडेनं, जबरदस्त. बघूया मॅच मध्ये या तशीच कामगिरी करतोय का. करसुंडी टीमच्या जसा जसा धावा कमी होत आहे थोडासा तसा आमच्या कुणाल जिनगरेचा चेहरा पडतोय, कारण त्या सपोर्ट करतायत ते टीम करसुंडी संघाला. कुणाल जिनगरे मामाचा आहे ना का मावशीचं गाव आहे. तीन षटके संपलेली आहेत. धावफलकावरती धावा आहेत त्या 27 धावा 9च्या सरासरीनं. असं नाही, कुणाल आपलाच आहे, त्याबद्दल काही टेन्शन घेण्याचं कारण नाही. त्यांचंही स्वागत आहे कुणाल जिनगरे यांचं. कुणाल भोला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा आपण पाहतोय मैदानावरती. नवीन गोलंदाज शेवटच्या षटकासाठी अंकित बेकावडे. शेखर या, शेखर जाधव या इकडे, तुम्हालाही तुमचे स्वागत आहे. 25,000 टाकलेले तुम्ही CPL ला. वळूया मॅच कडे. गोलंदाज आहे अंकित बेकावडे. जांभिवली आणि भातान या दोन टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी यायचं आहे. चांगला चेंडू लोवर फुल टॉस होता, मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूच्या खाली बंड्या आहे. बंड्या इकडून इकडून चांगला त्या ठिकाणी चेंडू अडवतोय आणि एकच धाव या चेंडूवरती मिळते. एक धाव या चेंडूवरती घेतली जाते. आमचे पाहुणे तर टॉस आमचे जितू दाबणे करतील. जितू दाबणे यांच्या शुभास टॉस केला जाईल. काय गोलंदाजी. टॉस त्या ठिकाणी केला जाणार आहे. या अतुल तुंगार इकडे या. कुठे आहात. गोलंदाज आपण पाहतोय. ओ काय गोलंदाजी टर्न करतोय, चांगला टर्न आहे. जितू दाबणे यांच्या शुभास टॉस केला जातोय. इथे आपण पाहताय वाईटचा इशारा दिला जातोय पंचांकडून आणि वाईट चेंडूच्या मदतीनं धावा होतील त्या 29. चला योगेश पाटील आणि येरुणकरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. टॉस झालेला आहे. जांभिवली टीमने टॉस जिंकलेला आहे. 3 षटकांचे सामने असतील त्यानंतर याची नोंद घ्या. धावफलकावरती धावा आहे त्या 29. 29 धावा. 4थं षटक सुरू असताना आपण पाहतोय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कराडे टीमने चांगलं कमबॅक केलेलं आहे. अनिल बोंबाले आणि विनोद पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले. दोन्ही मला असं वाटतं साडू आहेत ना, त्यांचंही स्वागत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि स्वतः गोलंदाज डायरेक्ट हिट आणि इथे गोळी म्हणजे नेम पाहायचा होता. धावफलकावरती धावा आहेत त्या या 3 धावांच्या बरोबरीने 32. 40च्या आत रोखावं लागेल. विनोद पाटील आणि अनिल बोंबाले यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचे स्वागत आहे. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती बसून मॅच आनंद घ्यावा. दोन्ही साडू आहेत. विनोद पाटील आज बऱ्याच दिवसात मॅचचा आनंद घेताना आपण त्यांना बघतोय. पहिल्यांदा मला स्वतः आले असेल मॅच बघण्यासाठी, म्हणजे मैदानावरती असतील पण इथे आपण त्यांना पहिल्यांदा पाहतोय. त्यांचे स्वागत आहे. वळूया मॅच कडे. अंकित
हा काय चेंडू होता अंकित बेकावडेचा. चेंडूला फ्लाइट देतोय, चेंडूला टर्न देण्याचं काम करतो हा गोलंदाज आणि कुठेतरी त्या संभ्रमामध्ये पाडतोय तो फलंदाजांना. कारण मोपाड्याच्या मैदानावरती या गोलंदाजांना प्रभावित केलं होतं. भल्या भल्या फलंदाजांना त्यानं त्या ठिकाणी नामोहरम केलं होतं आणि तोच गोलंदाज आहे तो अंकित बेकावडे. धावा आहेत करसुंडी टीमच्या. 32 इथे फ्लाइट दिलाय चेंडूला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि रोहित कुडपाने झेल बाद होतोय. अजून एक धक्का मिळतोय टीमला. धावफलकावरती धावा खरसुंडी टीमच्या मात्र 32 असताना खूप फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते टीमची. मी अगोदर सांगितलं की 40च्या जर धावा झाल्या तर कराळे संघाला त्या सोप्या आहेत, पण 40च्या वरती जर का त्या फलंदाजाने धावा केल्या तो थोडंसं कठीण होईल आणि गोलंदाजांनी ते काम केलेलं आहे. पहिल्या षटकात बंड्याने धावा खर्च केल्या 13. त्यानंतर आले गोलंदाज विवेक राऊत, त्यांनी धावा खर्च केल्या 9. त्यानंतर आले गोलंदाज संजय बेकावडे, त्यांना केवळ धावा खर्च केल्या 5. आणि आता येणारे गोलंदाज अंकित बेकावडे ज्यांनी चांगला रोख लावलाय या धावसंख्येवरती. कराड्याचे बरेच प्रेक्षक आहेत कारण त्यांचीच मॅच आहे आणि त्यांचे आपण स्वागत करूया. कल्पेश, सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. विशाल मुरकुटे कुठे गायब झाले, त्यांचे स्वागत आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल. अजून एक धक्का. बंड्यानं आज करामत केलेली आहे. बंड्यानं खूप चांगला झेल पकडला आणि फलंदाज बाद झालाय. चला सलामीची जोडी लगेच पाठवा आणि क्षेत्ररक्षणी लगेच सजवायचं आहे. आमचे कृष्णा मामा बेकावडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. कृष्णा मामा म्हणजे एक चांगले गायक, बायांची गाणी खूप चांगली बोलतात ते कृष्णा मामा, त्यांचंही स्वागत आहे. नवरात्रीमध्ये काय त्यांचा आवाज, वा सुरेल आवाज आमचे कृष्णा मामा, त्यांचे स्वागत आपण करूया. गरज आहे जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 33 ची. 24 चेंडू 33 धावांची गरज आहे. चांगली मॅच पाहायला मिळते प्रेक्षकांना. चांगलं मैदान आहे, एकमेव मैदान आहे. मी सकाळीच या गोष्टीचा उल्लेख केला की माझगाव पासून ते सिद्धेश्वरी कॉर्नर पर्यंत आणि खारपाड्यापासून ते सिद्धेश्वरी कॉर्नर पर्यंत एकमेव हे मैदान आहे की ज्या मैदानावरती चारही बाजूला बाउंड्रीज तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर मग आपल्याला मोपाड्याचं जे अचानकचं मैदान पाहायला मिळतं, त्यानंतर रीसचं मैदान पाहायला मिळतं. पण हे एकमेव मैदान आहे जिथे आपल्याला मॅचेस चांगल्या पाहायला मिळतात. 33 धावांची गरज आहे. नंदू माडिक बघा, हे मैदान नंदू माडिकसाठी लकी आहे. नंदू माडिक त्या मैदानावरती काय पराक्रम करतो का याकडे पाहणं फार गरजेचं आहे. कारण मागच्या वेळेस ज्या मॅचेस झाल्या त्या मॅचमध्ये एक हत्ती किल्ला. शेखर जाधव आपलंही स्वागत आहे. जयेश शिर्के, उगवता सितारा, बराचसा खर्च मागच्या CPL ला KPL ला त्यांनी केलेला आहे. अनंत वाघ, दुसरे वाघ इथे आलेले, एक वाघ आमच्या बाजूला आहेत ते अनंत वाघ, यांचं या ठिकाणी स्वागत आहे. शेखर जाधव, त्यानंतर जयेश शिर्के. जयेश शिर्केनी KPL ला तर धुमाकूळ घातला म्हणतात, खूप खर्च केला. नाही खर्च केला, बाकी काही नाही. कालही रायगडला खर्च केलेला त्यांनी बराचसा. तर त्यांची महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाहीये. भविष्य काय म्हणतं, भावी 24 चेंडू आणि गरज जिंकण्यासाठी ती म्हणजे 33 ची. 33 धावांची गरज आहे. खूप चांगलं आयोजन पण पाहतोय या मैदानावरती. मागच्या रविवारी KPL झाली ना, कराडे प्रीमियर लीग, आम्ही तिघेही गायब होतो. मारुती वाघ असेल, मी असेल, प्रवीण पाटील होते, नंदू गोडिले, आमचे चारही मूर्ती आम्ही बाहेर होतो, म्हणजे गायब म्हणजे बाहेर होतो. आणि आम्ही ती मॅच बघितली. जयेश शिर्के असतील, त्यांनी खूप सगळी मजा खर्च केला प्रेक्षकांसाठी, त्यांच्या याच्यासाठी. आणि खेळाडूंच्या प्रती त्यांचं प्रेम आपल्याला पाहायला मिळालं. 24 चेंडू आणि 33 ची गरज आहे. 24 चेंडू 33 धावा, चांगलं आयोजन. चला सलामीची जोडी पाठवा बंड्या, सलामीची जोडी पाठवा. हा बॉल चेक करतायत अंकित बेकावडे आणि प्रतीक शिर्के, दोघांनाही चांगली बोली यावर्षी लागलेली आहे KPL मध्ये, आहे ना. अंकित अष्टपैलू खेळाडू आहे, ज्याच्याकडे क्षेत्ररक्षण खूप चांगल्या दर्जाचं आहे. यानंतर होणारी मॅच जांभिवली आणि भाताण, चांगली मॅच होणार आहे. राहुल पाटील आमच्या अक्कलवाडीचे, त्यांचे स्वागत आहे. मयूर पाटील या ठिकाणी आले, त्यांचे स्वागत आहे. नारपोलीचे मयूर पाटील.
वानिवली टीमला पहिल्या सी लॉट मध्ये बाय मिळालेली आहे. त्यानंतर बघूया बी लॉट मध्ये आता काय अंदाज तर येईलच आपल्याला, कारण आता आमचे स्कोरर त्या ठिकाणी सांगतीलच. अनिल बोंबाले आणि विनोद पाटील, आर्यन बोंबाले यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे स्वागत आहे, असेल तर त्यांचे स्वागत आहे. आर्यन बोंबाले. चला 24 चेंडू 33 ची गरज आहे. ओमकार राऊत, मंथन राऊत बघा मॅच आनंद घेताना. बी मध्ये खाणे आंबोली टीमला बाय मिळालेली आहे. गोलंदाज तयार, पहिला चेंडू घेऊन. ओ मस्त कव्हर ड्राईव्ह लगावलाय. चांगला फलंदाज आहे, तंत्रशुद्ध फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रतीक शिर्केकडून. चांगले कव्हर ड्राईव्हचे फटके मारतो. ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी चांगले करतो. मिड विकेट असेल, त्यानंतर सगळ्या चारही बाजूला जमिनीलगतचे फटके मारण्यामध्ये तबेच असलेला खेळाडू म्हणजे प्रतीक शिर्के. पण खरसुंडी टीमलाही कमी लेखता कामा नाही, कारण कुणाल जिनगरे त्यांना सपोर्ट करतायत. जे जिंकण्यासाठी गरज आहे 23 चेंडू आणि आता 31 धावांची. 23 चेंडू 31 धावा. कुणाल जिनगरे जे खरसुंडी टीमचे सपोर्टर्स. मस्त स्ट्रोक, क्षेत्ररक्षण चांगलं आहे, जबरदस्त प्रयत्न, पण झेल सुटलाय. झेल पकडायला पाहिजे होता, तरच मॅच मध्ये त्यांना मजा आली असती. प्रयत्न चांगले केले त्या क्षेत्ररक्षकांना. लॉंग ऑफला जो क्षेत्ररक्षक होता प्रेम, पण चेंडूवरती त्याला प्रेम करता आलं नाही. अखेरकार त्याचा प्रेमाचा भंग झाला आणि चेंडू हातातून सुटला. आणि इथे मात्र फलंदाज बाद होता वाचलेला आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 3 धावा आपण पाहतोय. प्रेमनं चांगला प्रयत्न केलाय. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 30 धावांची येणाऱ्या 22 चेंडू मध्ये. 22 चेंडू 30 धावांची गरज आहे. तमाम प्रेक्षकांचं स्वागत. अनंत जिनगरे आले असतील, त्यांचंही स्वागत आहे. रामा जिनगर तर सकाळी बैठक मांडून बसलेले आहेत, त्यांचंही स्वागत करूया. इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पंचांचा 22चा इशारा पाहायला मिळतोय. एक धाव या ठिकाणी मिळते. एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा वाढतील. धावा होतील त्या 4 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 29 धावांची गरज आहे. खूप चांगलं मैदान आहे. गोलंदाजी जेवढ्या ताकदीची आहे तेवढी चांगली फलंदाजी होईल का कल्पेश कदम, हे पाहणं फार गरजेचं आहे. कारण गोलंदाजांचा टप्पा अचूक आहे, वेगावरती चांगलं नियंत्रण आहे आणि त्यामुळे या 33 धावा करताना एक चांगली मॅच पहिल्या फेरीची अंतिम प्रेक्षकांना पाहायला मिळेल का. बॅटची कडा घेऊन चेंडू गेला होता या स्थिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूचा खेळ संपलेला आहे. चांगली गोलंदाजी करतोय मयुरेश भौड. इथे त्यांना प्रभावित केलेला आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर 1 धाव लेगबाईच्या रूपामध्ये आणि त्यानंतर चेंडू टाकला डॉट. हे पहिलं षटक महत्वाचं आहे. या पहिल्या षटकामध्ये चांगली खेळी करावी लागेल. षटकार चौकार मारावे लागतील तरच धावा सोप्या आहेत. अन्यथा गोलंदाजांनी आता चांगली सुरुवात केलेली आहे. चांगला फटका, क्षेत्ररक्षक येतोय वाईडीचा, चेंडू उचलतोय, फेकतोय, धोका होऊ शकला असता परंतु नाही. एकच धाव या ठिकाणी मिळते आणि या एका धावेच्या बरोबरीने 5 धावांवरती पोहोचलेली आहे ती टीम प्रतीक 11 कराडे. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती येणारे 19 चेंडू. धावा आहेत त्या केवळ 5. जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडू आणि 28 ची गरज आहे. 18 चेंडू 28 धावांची गरज आहे. चांगली मॅच. करसुंडी म्हटल्यानंतर नरेश धांद्रुट आहे ना, बरोबर ना, आहे का तुमच्या टीम मध्ये? नरेश धांद्रुट म्हणजे खालापूर एक्सप्रेस, एक जबरदस्त गोलंदाज आणि गोलंदाजीसाठी येतोय नरेश धांद्रुट. संजय सोळंकी यांचा विश्वासातला गोलंदाज म्हणजे नरेश धांद्रुट. बघूया कशी गोलंदाजी करतोय. येणारे 18 चेंडू आणि 28 ची गरज आहे. एक वेगवान गोलंदाज आहे नरेश.
खूपशी मैदान त्यांना गाजवलेली आहेत. रायगड असेल, रायगडच्या बाहेरही असेल असा हा गोलंदाज. पहिल्यांदा खोपोलीच्या मैदानात लॉन्च केलं संजय सोलंकी. म्हणजे एकूण 18 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. गोलंदाज आहे नरेश धांद्रोट. स्ट्रायकर एंडला प्रतीक शिर्के. पहिला चेंडू वेगानं फेकला होता. चांगला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला गेलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. फक्त एकच धाव मिळतेय आणि या एका धावेच्या बरोबरीनं कराडे संघ पोहोचलाय. तो केवळ 6 वरती जिंकण्यासाठी आता गरज आहे. येणारे चेंडू 17 आणि 27 ची गरज आहे. 17 चेंडू 27 धावा म्हणजे षटकार चौकारांची भाषा आता बोलावी लागणार आहे. षटकार चौकार मारावे लागणार आहेत. आक्रमण करावं लागेल तरच ही मॅच सोपी आहे. आता मैदानावरती मावशर निर्माण होतंय. थोडासा वातावरणामध्ये गारवा निर्माण झालाय. त्यामुळे चेंडू सहज सीमारेषेच्या पलीकडे जाणार नाही. त्यामुळे इथे एकात 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. पण ते मेरिटनुसार खेळावं लागेल. चेंडूचा टप्पा बघावा लागेल आणि तरच ही मॅच सोपी आहे. बघूया. मोठा फटका हवेमध्ये खेळतायत परंतु टायमिंग जुळत नाहीये. चेंडू नीटचा बॅट वरती येत नाहीये. एकच धाव घेतोय तो संजय अंकित बेकावडे आणि या एका धावेच्या बरोबरीने टीम प्रतीक 11 कराडे संघ पोहोचलेला आहे. तो मात्र 7 वरती जिंकण्यासाठी अजूनही 26 ची गरज आहे. 16 चेंडू मध्ये 16 चेंडू 26 धावा आपण पाहतोय जिंकण्यासाठी करायचे आहेत. 16 चेंडू 26 धावा. गोलंदाज तयार. हलक्या हाताने फक्त दिशा दिली. एक धाव घेतली. दुसरी धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा मिळतील का? 2 धावा सुद्धा इथे पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2 धावांच्या बरोबरीनं 33 चा पाठलाग करताना टीम कराडे संघ पोहोचलाय बिनबाद. 9 वरती 24 ची अजूनही गरज आहे. पण 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 15 चेंडू 23 ची गरज. बऱ्याचशा संख्येनं प्रेक्षक आपण पाहतोय कराडेचे. त्या सगळ्यांचं आपण स्वागत करूया. हो 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 वाईट चेंडूचा इशारा. पंच मला असं वाटतंय नरेंद्र पाटील आहेत ना? कोण आहे? नरेंद्र पाटील कैरे. दर रविवारी माणिकगड असेल, कलावंती असेल, कर्नाळा असेल, सगळीकडे ट्रॅकिंग करतात ते आमचे पंच नरेंद्र पाटील. हो हो सुपर स्ट्रोक. पण क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली नरेश धांद्रोटने मिळवली विकेट आणि बाद झालाय प्रतीक शिर्के. झेल पकडला. टप्पा पाहावा लागणार आहे तरच या धावा होतील. बंडे आला नवीन फलंदाज. धावा झाल्या त्या 10. 23 ची गरज आहे अजून. 23 म्हणजे 4 षटकार पाहिजेत फक्त. 23 ची गरज आहे जिंकण्यासाठी टीम कराडे संघाला. नवीन फलंदाज बंड्या एक आक्रमक आहे. खूप चांगला अनुभव आहे त्यांच्याकडे. बघूया मैदानावरती तो अनुभव. पहिला चेंडू स्लोवर केला होता. थोडासा चेंडू स्लोवर ठेवला. चपकन आतमध्ये आलेला आहे. चांगली गोलंदाजी मैदानावरती आता होतीये ती टीम करसुंडी संघाची. धावा आहेत 33 चा पाठलाग करताना केवळ 10. या षटकात फक्त 5 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत आणि मला असं वाटतं एक चेंडू कदाचित शिल्लक असेल. 13 चेंडू 23 ची गरज आहे. 13 चेंडू 23. 13 बॉल आणि 23 रन्स. षटकार आले पाहिजे. षटकार. खूप 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 चेंडू खराब त्या ठिकाणी टाकला जातोय. पंच वाईटचा इशारा देत आहेत आणि या वाईट चेंडूच्या मदतीने धावसंख्या हळूहळू हळूहळू वाढतीये आणि या वाईट चेंडूच्या मदतीने 11 पर्यंत धावसंख्या मला वाटते पोहोचलेली आहे. जिंकण्यासाठी गरज आहे ती आता 22 धावांची. 13 चेंडू 22 धावा.
33ची गरज होती त्यावेळेस 10ची सरासरी होती, माफ करा 9 8.5ची सरासरी होती आणि आता सरासरी पुढे गेलेली आहे. धावा आणि चेंडूमध्ये अंतर आता हळूहळू वाढतंय. षटकार चौकार गरजेचे करणे संघाला. पण त्याच्या बॅट मधनं मोठा फटका येईल का असं वाटत होतं, परंतु एकच धाव मिळते आणि या एका धावेच्या बरोबरीनं 2 षटकं संपलेली आहेत. आता गरज आहे येणारे 12 चेंडू आणि टीम प्रतीक 11 कराडे संघाला 21 धावांची. 12 चेंडू 21 धावा, एखाद 2 मोठे फटके, एखादा षटकार, एखादा चौकार या मॅच मध्ये विजयाच्या समीप नेईल. एखादा षटकार त्यांना पाहिजे, गरजेचं आहे, परंतु गोलंदाज त्यांना डोकं वर करू देत नाहीयेत. विकेटचा आपण जर अंदाज घेतला तर विकेट आपण बघतो अनबाउन्स, म्हणजे अचानकपणे चेंडू बाउन्स त्या ठिकाणी होतोय आणि त्याचा परिणाम बॅटवरती चेंडू नीटसा येत नाही आणि त्यामुळे फलंदाजाला अडचण निर्माण होतीये आणि कदाचित गोलंदाजाने हेच घेतलेलं आहे. टप्पा त्यांनी अचूक टाकलेला आहे. चला फील्ड सेट करा लगेच खरसुंडी टीम, आपण वेळ घेऊ नका. खरसुंडी संघानं काय पाहिजे, अरे किती थंडी वाजते, पाणी पाणी पोचवा, पाणी पोचवायचं आहे. टीम मीटिंग, नवीन गोलंदाज कुणाल पारसकर. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 21ची. 12 चेंडू 21 धावा, जबरदस्त मॅच, चांगला सामना होईल बिलकुल शंका नाही. पण या षटकात किमान 8 ते 10 धावा येणं गरजेचं आहे. 10 धावांपर्यंत मजल मारता आली पाहिजे करणे संघाला, तर मॅच सोपी आहे. अन्यथा गोलंदाज आणि आतापर्यंत तरी चांगली कामगिरी केली. 2 षटकात केवळ धावा खर्च केल्या, 33चा पाठलाग करताना भलेही विकेट मिळाली नसली तरी या मॅन्डेटरी म्हणजे मर्यादित षटकामध्ये आपण जर पाहिलं तर धावा रोखणं फार गरजेचं असतं. 11-12 धावा खर्च केल्यात म्हणजे 6 धावांची सरासरी प्रति षटकामध्ये. आता प्रति षटकाची सरासरी वाढवावी लागणार आहे. स्ट्रायकर एंडला उभा आहे तो बंड्या, स्ट्रायकर एंडला बंड्या, नॉन स्ट्रायकर एंडला अंकित, अजूनही नंदू माडिक. क्रीज मध्ये सुरक्षित आहे त्यामुळे तसं काही घाबरण्याचं कारण नाही टीम कराडेला. परंतु या फलंदाजाने सुद्धा धावा चांगल्या केल्या पाहिजेत. पण गोलंदाजांचं मी कौतुक करतो, त्यांनी आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. चांगली सलामीची जोडी मैदानावरती असताना सुद्धा त्यांना रोखलेलं आहे, त्यामुळे त्यांचंही कौतुक होणं गरजेचं आहे. येणारे 12 चेंडू आणि गरज आहे ती मात्र 21ची. पहिला चेंडू या ठिकाणी टाकला जातोय पारसकर कडून आणि पंचाने वाईट घोषित केलेलं आहे. वाईट चेंडूच्या मदतीने धावसंख्या वाढतीये. धावा होत आहेत त्या 13. जिंकण्यासाठी गरज आहे 23 धावांची. रवी भोईर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आमचे रवी भोईर एक जमाना ज्यांनी कराडे संघासाठी गाजवला, धारमाता कराडे टीमसाठी, ते रवी भोईर यांचं या ठिकाणी आगमन होते, त्यांचे स्वागत आहे. चांगला चेंडू होता इथे, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. इथे एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं बंड्याला खेचायचं होतं चेंडूला, पण चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये. थोडीशी मॅच आता दोन्ही टीमचा जर विचार केला तर थोडंसं पारडं जड आहे ते टीम खरसुंडी संघाचं, कारण गोलंदाजांनी डोकं वर करू दिलं नाही. चांगली गोलंदाजी, पुन्हा एकदा पट्ट्यामध्ये आला नाही, पंचांनी वाईट घोषित केलेलं आहे. वाईट चेंडूच्या मदतीने धावसंख्या वाढतीये. धावा झाल्यात त्या 14. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 29 धावांची, 19 धावांची. 19 धावांची गरज आहे. 14 धावा झालेल्या आहेत. चौकारांची प्रतीक्षा करतायत फलंदाज. बॅटच्या राडावरती चेंडू येत नाहीये. बंड्या प्रयत्न करतोय, जोरदार अपील जोरदार केलं जातंय. बंड्या प्रयत्न करतोय वरती वाघ, परंतु त्यांच्या बॅट मध्ये आणि चेंडूचा काही संपर्क येत नाहीये. थोडेसे नाराज आहेत मारुती वाघ, कारण बंड्या म्हणजे त्यांचा फेवरेट खेळाडू, पण आज थोडासा चाच पडतोय की काय असा त्यांना प्रश्न निर्माण झालेला आहे. पण त्यांना या अपेक्षा आहे की शेवटच्या बॉल पर्यंत बंड्या जर टिकला तर कराडे टीम जिंकू शकते. बघूया कशी गोलंदाजी होते, कशी फलंदाजी होते. आतापर्यंत तरी गोलंदाजांनी चांगलं काम केलेलं आहे, कारण आपण बघतोय एक एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून त्याच्याकडे आपण बघतोय. आणि बाजूला आहे ती सगळी एक स्टार. वा, कडक 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 आणि कडक. इथे जीव भांडत पडलेला आहे. असं वाटलं की झेल पकडला की काय. तिकडे खरसुंडीवाले जरा खुश झाले होते, आता झेल पकडणार. पण तो जो टर्न आहे ना खरसुंडीचा, त्या शाळा आहे ना बघा एक कुठलं कॉलेज, त्या टर्नवर जसा अपघात होता तसा अपघात झाला आणि चेंडू गेला सीमारेषे पलीकडे. नवीन काहीतरी शाळा निघाली बघा, इंग्लिश मीडियम, बरोबर ना. त्या टर्नला जास्त अपघात होतात. मागच्या वेळी पोलही पडला होता लाईटीचा रस्त्यावरती आणि असा अपघात झाला. विश्वनिकेतन नाही विश्वनिकेतन पुढे
पण मागचं जे छोट्या मुलांचं स्कूल आहे, यस, सेंट मॅरीज स्कूल, तिथे जसा अपघात होतो तसा अपघात झालाय. चेंडू सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. इथे चांगली गोलंदाजी, मस्त गोलंदाजी. फलंदाज या ठिकाणी बाद होईल, धक्का मिळेल. अडचणीमध्ये आणलेल्या टीमला धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 21 जिंकण्यासाठी गरज आहे ती 12 धावांची. आठ मारा. उंच खुरा असा फलंदाज आहे, षटकार चौकार मारण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. येणारे चेंडू शिल्लक आहे ते 8 आणि 12 धावांची गरज आहे. 8 चेंडू 12 धावा, 8 चेंडू 12 धावा. चांगली मॅच होईल, बिलकुल शंका नाही. कारण हे 2 चेंडू महत्वाचे आहेत खरसुंडी टीमला आणि तेवढेच महत्वाचे आहेत करडे संघाला. नवीन रोहित कुडपाणे नवीन फलंदाज, गोलंदाजी करतोय. गोलंदाज कुणाल बारसकर तयार आहे. कुणाल बारसकरचा हा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि एकच धाव. 7 चेंडू आणि 11 ची गरज आहे. हा चेंडू निर्णायक आहे. या चेंडूवरती 3 ते 4 धावा मिळाल्या तर करडे संघाचं पारडं जड आहे, पण 4 पेक्षा जर कमी मिळाल्या तर खरसुंडी टीम या मॅच मध्ये काहीतरी चमत्कार घडवेल. कारण येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 7 आणि गरज आहे 11 ची. हा चेंडू महत्वाचा आहे दोन्ही टीमला. गोलंदाज तयार. इथे हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली 2-2, 3-3 आणि इथे झेल सुटलेला आहे. शेवटचे 6 चेंडू 9 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच, सोपा झेल त्या ठिकाणी सुटला आहे. क्षेत्ररक्षक प्रेमला आज चेंडू त्याच्यावरती प्रेम करत नाहीये. 2 चेंडू त्यानं सोडलेले आहेत आणि कदाचित हा झेल फार महत्वाचा होता. हा जर झेल पकडला असता तर 2 धावा रोखल्या असत्या, शेवटच्या षटकामध्ये 11 धावा आल्या असत्या. पण समीकरण आता वेगळं झालेलं आहे. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अजूनही कोणी जिंकलेलं नाही, अजूनही कराडे संघ जिंकलेला नाही किंवा खरसुंडी संघानं विजय प्रस्थापित केला नाही. दोन्ही टीमसाठी ही मॅच फार महत्वाची आहे. शेवटचे 6 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. 6 चेंडू 9 धावा. मैदानावरती बघा, 6 चेंडू 9 धावांची गरज. गोलंदाज जगदीश चाळके. निवृत्ती चाळके पण होते ना मारुती? निवृत्ती चाळके, हे जगदीश चाळके आहेत, पण तिकडे वडवळला आहेत लहू आणि अंकुश चाळके. पण हे चाळके काय कामगिरी करतायत. जगदीश चाळके, पहिला चेंडू, जगदीशचा पहिला चेंडू. इथे पंचाने मात्र काही निर्णय दिला नाही, याचा अर्थ डॉट चेंडू. कारण सफल झाला, रिव्हर्स खेळायचं होतं रोहितला. पंचाने मात्र चेंडू सांगितलं की डॉट आहे. येणारे 5 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 5 चेंडू 9 धावा. चांगली मॅच. गोलंदाजाने सुरुवात तर चांगली केलेली आहे, रिव्हर्सचा प्रयत्न केला पण त्यामध्ये अपयश आलेलं आहे रोहितला. बघूया, रोहित पुन्हा सज्ज आहे. बॅची कडा घेऊन जातोय चेंडू. 1 धाव घेतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय पण बंड्याने नकार दिलाय. आता गरज आहे शेवटचे 4 बॉल आणि 8 रन्सची गरज आहे. 4 चेंडू 8 धावा. सगळे जे स्टेज वरती बसलेले सपोर्टर्स आहेत थोडे हताश आहेत, कारण 4 चेंडू 8 धावा आताच्या परिस्थितीमध्ये, आताचं वातावरण आणि एकंदर टीम खरसुंडीची गोलंदाजी याचा विचार केला तर त्यांचं पारडं जड आहे. पण एखादा षटकार जर का बंड्याने मारला तर मॅच मध्ये हवा निर्माण होऊ शकते. 4 चेंडू 8 धावांची गरज आहे. याला म्हणतात तंत्र. त्यानं चेंडूला सोडून दिलं आणि पंचांनी वाईट घोषित केलेलं आहे. 4 चेंडू 7 धावांची गरज आहे. कराडे संघाचे जे पाटील आहे कुणाल आता गायब झालेला आहे. 4 चेंडू 7 धावांची गरज आहे. 4 चेंडू 7 धावा आहे ना. 4 चेंडू 7 धावांची गरज. खरसुंडी टीमला पण कमी लेखता कामा नये. त्या परिसरात एक फेमस टीम आहे. इथे बॅटची कडा, बंड्याच्या बॅट वरती चेंडू येत नाहीये
असं वाटलं होतं बराच वेळ हा शांत बसलेला बंड्या इथे मात्र षटकार मारतोय आणि मारुती वाघ थोडेसे खुश झालेले आहेत कारण बंड्याला बऱ्याचशे बाहेर बाहेर नेण्यासाठी मारुती वाघचं योगदान आहे. पूर्वी बऱ्याचशा त्यांनी टीम उतरवल्या होत्या. बंड्याला कुठे अंबरनाथ असेल, बदलापूर असेल, वांगडी असेल, नेरळ असेल तिकडे त्यांनी उतरवलेलं आहे. तेही खुश झालेले आहे मनातून. शेवटचे 3 चेंडू आणि एका धावेची गरज आहे पण खर्च कोणाला करावा लागेल या मॅच मध्ये. शेवटचे 3 चेंडू आणि एका धावेची गरज. 3 चेंडू 1 धाव आपण बघतोय. जबरदस्त मॅच. जांभुली आणि भातान टॉस कोणी जिंकलाय? जांभुली टीमने. काय निर्णय जयदास? फिल्डिंग. भातान टीम पण कमी नाहीये यावर्षी. फॉर्मला आहे ना? मागच्या वर्षी खूप फॉर्मला होती. कोण येतं? बाहुबली झोपला. आणि इथे मात्र ही मॅच जिंकलेली आहे प्रतीक 11 कराडे संघानं. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि खरसुंडी टीमला